आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. दाव्होसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली 45,900 कोटींची गुंतवणूक. 10,000 रोजगार निर्मिती होणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. राष्ट्रीय युवा महोत्सव एकता आणि अखंडतेचं प्रतीक असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन. आणि भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्ली इथं सुरू. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानी झेप. कोविड परिस्थितीचं प्रभावी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकासाचं विशाल जाळं आणि इतर सामाजिक आणि आर्थिक बाबींवर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना याविषयीची माहिती दिली. गेल्या 8 वर्षात थेट लाभ हस्तांतरण सुविधेमार्फत 22,60,000 कोटी रुपये लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले. तसंच कोविड काळात कुणीही उपाशी राहू नये याची काळजी घेण्यात आली, असं सांगून ते म्हणाले की केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सबका साथ सबका विकास सबका प्रयास या तत्वामुळेच ही प्रगती शक्य झाली आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला आत्मीयता असून विविध योजना त्यासाठी राबविण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या बैठकीच्या समारोप सत्राला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं पुण्यात होत असलेली G20 परिषद अतिशय महत्त्वाची आहे. या माध्यमातून देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होईल. देश जागतिक विकासाच्या पातळीवर 5व्या स्थानापर्यंत पोहोचण्यास त्याचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. G20 परिषदेच्या पुण्यातल्या बैठकींचं औपचारिक उद्घाटन राणे यांच्या हस्ते काल सकाळी झालं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. G20 परिषदेच्या कार्यकारी गटाच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या परदेशी प्रतिनिधींच्या हस्ते काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पाहुण्यांच्या हस्ते अनेक औषधी वनस्पती लावण्यात आल्या. G20 अध्यक्षतेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश इथं सुरू असलेल्या थिंक 20 समूहाच्या बैठकीची आज सांगता होईल. 2 दिवसांपासून भोपाळ इथं सुरू असलेल्या या बैठकीत पर्यावरणपूरक जीवनशैली, नैतिक मूल्य आणि आशादायक दृष्टिकोनातून जागतिक सुशासन या विषयावर मंत्री आणि तज्ज्ञांनी चर्चा केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन काल झालं होतं. स्वित्झर्लंड इथल्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले की दावोस इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले होते. त्यांनी दावोस इथं सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडविले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 5 विविध कंपन्यांसह सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे 10,000 तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट खाजगी मर्यादित, बर्कशिरे हार्वे होम सर्व्हिस, ओरेंडा इंडिया, ICC इन्व्हेस्टमेंट, इंडस कॅपिटल, रुखी फूड्स, विप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया लिमिटेड या कंपन्यांसह सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, T कृष्णा, श्रेय एरेन, आशिष नवडे, स्टीफन आणि सर्व संबंधित उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
कर्नाटकातील धारवाड इथं आयोजित 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संबोधित केलं. या 5 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी अनुराग सिंग ठाकूर यांनी तरुणांना Y20 टॉक्स आणि Y20 वॉक्समध्ये सहभागी होण्यासाठी तसंच G20 समूहातल्या नेत्यांना विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपाय सुचवण्याच्या दृष्टीनं आमंत्रित केलं. स्वच्छ, सुंदर, सबल राष्ट्र घडविण्यासाठी तरुण पिढीनं सरकारी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन ठाकूर यांनी केलं. नरेंद्र मोदी सरकारनं सुरू केलेल्या विविध युवा कल्याणाच्या उपाययोजनांची रूपरेषा अधोरेखित करत या उपाययोजनांचा देश उभारणीच्या कार्यात प्रभावीपणे उपयोग व्हावा असंही ते म्हणाले. हुबळी धारवाडमध्ये हरित महोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी दैनंदिन जीवनात वावरताना कचरा कमी करण्याच्या उपक्रमांची गरज मंत्र्यांनी अधोरेखित केली. याबाबत प्रतिज्ञा घेण्याचं आवाहन त्यांनी तरुणांना केलं. ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी संरक्षण दलाला लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी दिली आहे. भंडारी हे सीबीआय आणि ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि कर चुकवेगिरी प्रकरणातले आरोपी आहेत. कोर्टानं त्यांना सुरक्षेच्या आधारावर जामिनावर सोडलं आहे. स्विस विमान निर्मात्या पिलाट्स एअरक्राफ्टकडून 75 PC-7 ट्रेनर विमानं खरेदी करण्यासाठी 2009 मध्ये झालेल्या 2,985 कोटी रुपयांच्या करारामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून भंडारी यांची 2019 पासून चौकशी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी मुंबई इथं होणाऱ्या संचलनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर दिल्ली इथं होणाऱ्या संचलनासाठी याच विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातल्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत ही निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या संचलनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या नागवेणी स्वामी, प्रतिभा बगले आणि वालचंद कॉलेजच्या सोहेल पटेल यांचा समावेश आहे. तर दिल्लीतल्या संचलनासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचा विद्यार्थी सत्यजित चव्हाण याची निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी मुंबई आणि दिल्लीला सरावासाठी रवाना झाले आहेत. भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून नवी दिल्ली इथं सुरू झाली. पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि HS प्रणॉय यांच्यात होणार आहे. महिला एकेरीत PV सिंधूची लढत थायलंडच्या सुपनिदा कातेथॉन बरोबर तर सायना नेहवालची लढत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्थ बरोबर होईल. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी ही जोडगोळी पहिला सामना आज खेळेल. महिला दुहेरीत सिक्की रेड्डी आणि श्रुती मिश्रा या जोडीचा जर्मन प्रतिस्पर्धी जोडीने पराभव केला. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन अर्थात IBFPLच्या माध्यमातून बांगलादेशला जून महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर डिझेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. ढाक्यातल्या जातीय संसदमध्ये एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना बांगलादेशचे वीज राज्यमंत्री नसरुल हामिद यांनी ही माहिती दिली. भारतातून डिझेल आयात करण्यासाठी 131.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन निर्माण केली गेली आहे. या पाईपलाईनपैकी 126.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बांगलादेशात तर 5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन भारतात असणार आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून आयात केल्या जाणाऱ्या डिझेलवर प्रारंभिक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय पाईपलाईन नुमालीगड रिफायनरी लिमिटेडच्या सिलिगुडी टर्मिनलपासून बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पार्बतीपूर डेपोपर्यंत डिझेल पोहोचवणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली 45,900 कोटींची गुंतवणूक. 10,000 रोजगार निर्मिती होणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. राष्ट्रीय युवा महोत्सव एकता आणि अखंडतेचं प्रतीक असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन. आणि भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्ली इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.